पंढरीचा देव बहुत कोवळा, सगुण सावळा सारथी हा, सारथी सर्वांचा साक्षीभूत असे, संकटी सायासे गजेंद्रासी, गजेंद्रासी रक्षी, गणिका उद्धरी, भिल्लणीचे करी फळे भक्षी, भक्षी सुदाम्याचे पुहे मुष्टीभरी, नामा म्हणे हरी गोड मानी, सारथी सर्वांचा साक्षीभूत असे, संकटी सायासे गजेंद्रासी, व्योंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना, अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं, कर्पूरगौरं करुणावतारं, संसारसारं भुजगेन्द्रहारं, सदा वसन्तं हृदयारविन्दे, भवं भवानी सहितं नमामि। रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे, रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं, सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं, नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं, सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं, ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी, असा भक्त जो आवडे श्रीहरीसी, तया आठविता थोर आल्हाद चित्ता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा। तुका हा तुकावा परब्रह्मरूपी, तुकिता तुका पावला सस्वरूपी, तुका स्वामी हे नाम वाचेसी गाता, बहुसा निळा पावला वर महाता, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वार करी संतांचा, 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 वार करी संतांचा। श्री महाराज नाशिकच्या संबंधानं थोडी अल्पचर्चा आपल्या सगळ्यांच्या समवेत मला संवाद साधायचा आहे। नाशिक अलौकिक तीर्थक्षेत्र आहे, जागतिक तीर्थक्षेत्रात ज्याची गणना व्हावी असं नाशिक आणि त्र्यंबक तीर्थक्षेत्र आहे। भारतीय तत्वज्ञानाच्या संविधानात विश्वामध्ये प्रामुख्यानं 4 ठिकाणी कुंभपर्व होत असतो, त्यामध्ये त्र्यंबक आणि नाशिकचा समावेश। भारतीय साधू समाजात गेल्यानंतर नाशिक त्र्यंबकचे म्हटलं की साधू समाजाचे कान उंचावल्या जातात, असा गरिमा आणि महिमा या नाशिक तीर्थक्षेत्राचा आहे। रामचंद्राची तपस्थली, भगवान त्र्यंबकेश्वराचं राहणं वास्तव्य वास, नीलांबिकेचं राहणं, नीलगिरी पर्वतावर शिवाचं वास्तव्य, कौलगिरी पर्वतावरती परशुरामाचं येणं, भगवान दत्तात्रयाचा श्री अद्वैत तत्वज्ञानाचा आविष्कार, सांस्कृतिक विभागात सन्माननीय श्री दादासाहेब फाळके याच नाशिकात कुसुमाग्रजांच्या कवितेचं लेणं आणि देणं, काव्याचा रसस्वाद, याच नाशिकात स्वातंत्र्याचे गीत ने मजसी ने परत मात्र भूमीला, सागरा प्राण तळमळला, याच नाशिकात भारतातल्या वारकरी संप्रदायाचं आद्य गुरुपीठ
आणि गुरुस्थान नाशिक जिल्ह्यातलं त्र्यंबकेश्वर हा आमचा सगळ्यांचा गुणगौरव आहे, याच्या जाणीवा तुम्हाला असल्या पाहिजेत. म्हणजे वारकरी संप्रदायातल्या सारस्वतांचं, तत्ववेत्यांचं, सर्वच वैष्णवांच्या अनुयायांचं गुरुस्थान कोणतं असेल तर त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र आहे. याचं जुनं नाव त्रिकंटक नगर. ब्रह्मगिरी पर्वताचं जुनं नाव कौलगिरी पर्वत. भगवान नीलांबिका इथेच वास्तव्य करते. भगवती सीतेनं साधना इथेच केली. शूर्पणखेचं नाक इथेच छेदन करण्यात आलं. नाशिक शब्दाचं बदललं स्वरूप नाशिक अशा प्रकारचं झालं. आणि या पवित्र मातीत जन्म माझा मराठवाड्यातला असला तरी नाशिक माझी कुंभक्षेत्रामुळे कार्यभूमी कर्मभूमी ठरलेली आहे. त्यामुळे अलौकिक या भूमीशी माझं नातं आहे. रामा प्लस कृष्णा इज इक्वल टू विठ्ठला हे वारकरी परंपरेचं सूत्र आहे. राम पूर्ण ब्रह्म आहे आणि पूर्णतम कृष्ण आहे. राम आणि कृष्णाचं मिलन झाल्यावर जे स्वरूप समाजाच्या समोर प्रकट होतं त्याचं नाव विठ्ठल आहे. तुम्ही आणि आम्ही सगळे त्या विठ्ठलाचे उपासक आहेत. ज्ञानोबाराय तुकोबारायांची लेकरं आहोत. श्रीमद निवृत्तीनाथ दादा आपले वडील आहेत, ते आपले गुरुस्थानी आहेत. श्रीमद निवृत्तीनाथे ती ख्यातम दैवतमाश्रय. श्री ज्ञानोबारायांनी त्यांना आपलं दैवत मानावं आणि त्या दादांनी इथे वास्तव्य करावं. गहिनीनी गहन तत्वज्ञान अद्वैत श्री विद्येचं, गहिनीनी गहन तत्वज्ञान मायावादाचं, गहिनीनी गहन तत्वज्ञान श्रौत सिद्धांताचं, गहिनीनी गहन तत्वज्ञान काश्मीरी शैवागमन तत्वज्ञानाचं आपल्या पवित्र करकमलानं ज्ञानोबारायांना स्वाधीन करून दिलं. मी विद्वान चोखंदळ श्रोत्यांच्या करता शब्दांची एक रसस्वादनाची जाणीव तुमच्या समोर प्रतिपादन करणार आहे. गहिनीचं ज्ञान तसं कठीणच, पण ते श्रीमद निवृत्तीनाथांच्या हाती स्वाधीन केलं. निवृत्तीचं निवृत्तीपर तत्वज्ञान निवृत्तीनं जगताच्या निवृत्तीकरिता देण्याचा संकल्प केला आणि निवृत्तीनं निवृत्तीचं तत्वज्ञान ज्ञानाच्या स्वाधीन केलं. कारण निवृत्तीचं ज्ञान अन्यांना झेपणं, पचणं, पटणं, फावणं, कळणं, आकळणं कठीण होतं. त्यामुळे निवृत्तीनं निवृत्तीचं तत्वज्ञान ज्ञानाच्या स्वाधीन केलं. पण निवृत्तीचं तत्वज्ञान ज्ञानाविना अन्यांना कळणं हा प्रकार एवढा सोपा न, हा प्रकार सर्वांना कळणं एवढा सोपा न. सोपान नावाचा जिना ब्रिज पूल ओलांडला की मग 4 मुक्तींची प्राप्ती आहे. तेणे मुक्ती 4 साधी गेल्या, तेणे मुक्ती 4 साधी गेल्या, तेणे मुक्ती 4 साधी गेल्या, तेणे मुक्ती 4 साधी गेल्या. पाहिये द्वारी उभकना बरी, तेणे मुक्ती 4 साधी गेल्या, तेणे मुक्ती 4 साधी गेल्या. माझी भाववृत्ती प्रकट करतोय. आदिशक्ती चित्कला मुक्तीच्या चरण सानिध्यात 4 मुक्ती वास्तव्य करतात आणि त्या प्राप्त होतात. मग एकदा का प्राप्त झाल्या की मग गडबड धडपड मरमर करण्याची आवश्यकता नाही. काही माणसं मरेपर्यंत धड पडेपर्यंत धडपड करतात. पण या संप्रदायात आलं, महाराष्ट्रातल्या संत परंपरेच्या संतांच्या चरणाचा आश्रय घेतला की धडपड स्थिरावल्या जाते आणि जीवनात आत्मकल्याण प्राप्त होतं. एवढं प्रबुद्ध आणि प्रगल्भ तत्वज्ञान प्रस्थानत्रयाचं, उपनिषदाचं, ब्रह्मसूत्राचं, गीतेचं, भागवताचं, रामकथेचं, गाथा ज्ञानेश्वरी भागवताचं तत्वज्ञान या संप्रदायानं सर्वांना कळावं याकरता देशिकार मराठी लेणीमध्ये प्रतिपादन केलं. पूर्वी श्रद्धरा व्याकरणातलं वृत्त आहे, भुजंग प्रयाग व्रत आहे, शिखिरणी व्रत आहे, वसंत तिलका व्रत आहे. परंतु जनसामान्यांना अभंग व्रतात मराठी शब्दांच्या रचना रचून घोटविन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती हा संकल्प आणि मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी हा संकल्प 2 महापुरुषांनी केला.
आणि नाथांनी सुद्धा हरिपंडिताला हेच खडसावून प्रतिपादन केलं. संस्कृत देवे केले आणि प्राकृत काय चोरापासून आणले. महाराष्ट्रातल्या लोकांच्या आत्मकल्याणाकरता सारस्वतांना वेळ लागावं याकरता हे वाङ्मय उदयाला आलं. ज्याला भंग नाही असं जे वाङ्मय त्याचं नाव अभंग. जी गायल्या जाते, रसस्वादन होतं, अर्थ स्फुरला जातो त्याचं नाव ओवी. आणि या दोन छंदातनं या संप्रदायाचं तत्वज्ञान समाजासमोर प्रवाहित होऊ लागलं, द्रवीभूत होऊ लागलं. बोलता बोलता 12वं शतक उदयाला आलं. पायाभरणी सोहळा संपन्न झाला. ज्ञानोबा यांना काय भोगावं लागलं या संबंधानं चर्चा न केलेलीच बरी. तस्मात शास्त्र प्रमाणन्ते या श्लोकाचं भाष्य लिहित असताना जीवाचे नावे तृणही नोलांडावे या सगळ्या संकल्पना आचरणात आणून धर्म, नीती, न्याय, आचार, विचार या सगळ्या विषयांच्या चौकटीत जीवन जगत जगत धर्म, आचार, विचाराचा प्रचार प्रसार करण्याकरता आटके भाज ध्वज, धर्मदंड, गुढी पताका खांद्यावर घेऊन अशी तो हिमालयापर्यंत या भागवत धर्माच्या प्रचार प्रसाराचं काम कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. इथे पुढे भक्ती सुखाची भिंत बालभागवत प्रेमभंडारी नामदेव महाराजांनी बांधली. अद्वैत तत्वज्ञानाचा खांब नाथरायांनी स्थिर केला. कलशस्थानी जगविख्यात संत महाराष्ट्राचं भूषण जगद्गुरु तुकोबाराय ललांबूत झाले. आणि त्या शिखरावर फडकणारी ध्वजा ही बहिणा नावाची स्त्री शक्ती उज्ज्वल झाली. ही संप्रदायाची लेन देन परंपरा आहे. याच्या जाणीवा तुम्हा सगळ्यांना असल्या पाहिजे. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः वेदानं उपनिषदानं संत परंपरेनं विरक्तानं वैष्णवानं यतीनं संन्याशानं वारकऱ्यानं स्त्री शक्तीची कधीही अवहेलना केलेली नाही. विकृतीने वेदमंत्र सांगतो, एभ्यो माता मोदमत पिनवते पयपीयूषम देवरदिती रद्री बरहा. शांतीपाठ. मातृवर्ग स्त्री वर्ग भद्र म्हणजे कल्याण करणार आहे, कधीही अवमानित केलं नाही. म्हणून मेवाडची मीरा, गंगाखेडची जना, आपेगावातली मुक्ता, शिवर बंगल्याची बहिणा या संत स्त्रिया वंदनीय ठरल्या. आणि पुराण काळात विषय मांडला अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशनम. काही वेदविदुषा स्त्रियांची यादी गार्गी, मैत्री, अरुंधतीच्या आपण पुराणात शास्त्रात अनुभवा, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल. हे आमचे परमस्नेही आणि ज्येष्ठ गुरुबंधू महाराष्ट्रभर कीर्तन करतात. अलौकिक लोक कथेनं वेडपिसे होतात, द्रव्य समर्पित करतात, ते घेतातही, समाजाला देतातही. पण महाराष्ट्रात कीर्तन करून गेल्यावर हा माणूस एक क्षणभर मांडी आपल्या आईच्या मांडीवर टाकून ती माऊली प्रेमानं डोक्यावरून हात फिरवायची आणि राम बराय का म्हणायची. याचा साक्षीदार हा अमृत महाराज जोशी आहे. याच्या जाणीवा तुम्हाला असल्या पाहिजे. रामकथेत कौशल्याचा प्रत्यक्ष जसा राम तसा महाराष्ट्रात नागपूरच्या कौशल्याचा राम माझे रामराव महाराज ढोक आहेत. याच्या जाणीवा तुम्हाला असल्या पाहिजेत. मी कुणाची स्तुती करत नाही, कुणाची निंदा करत नाही. मला फावलेला मित्र, माझ्या हृदयाला वेधलेला जीवलक, माझा पाठिंबा, माझा सहकारी, माझा कृष्ण आणि मी त्याच्यासमोर याचना करणारा द्वारकेतला सुदामा. त्याच्याही अंगावर वस्त्र नव्हतं अतुल शास्त्री, माझ्याही अंगावर वस्त्र नाही. नागपूरला मी कीर्तना करता गेलो, हे सगळेजण तिथे होते सवंगडी. त्यांनी मला एसी रूम उघडून दिला, पण मी त्यांनी दिलेल्या खोलीत आनंदानं 2 दिवस सुखात उपभोग भोगला. हत्ती होते, घोडे होते, उंट होते, लवाजमा होता, फुगड्या होत्या, टिपऱ्या होत्या, भजन होतं, कथा होते, कीर्तन होते. काळी माती प्रेम वात्सल्याचा भाव देत होती. लता वृक्ष विली आकर्षित होत होत्या. स्वर कानावरती गुंजारव करत होते. मृदंगाची थाप पडत होती. वीणेचा झंकार होता, टाळाचा किनकिनाट होता. आणि या माणसानं वारकऱ्यांनी वैदिक याचा समन्वय साधला. पंढरपूरून आलेल्या विप्रदैवतांना हत्तीवर बसवलं, ग्रंथ हत्तीवर ठेवले आणि शांतीब्रह्म कोरेकर महाराजांची मिरवणूक काढली. माझे डोळे आणि हृदय भरून आलं. मी त्याचा साक्षीदार आहे. मी त्याचा साक्षीदार. परवा अतुल शास्त्रींना बीडकरांनी समाजभूषण दिला, त्याचा मी साक्षीदार आहे. आपल्या संप्रदायात करता आली तर स्तुतीच करावी, निंदेच्या नादी लागू नये हा माझा सल्ला आहे, विनंती आहे, वंदन आहे. वारकऱ्यांच्या सारखा अनुपम्य सुख सोहळा जगाच्या पाठीवर कुठेच नाही.
मी वैष्णव पाहिले, विरक्त पाहिले, संन्यासी पाहिले, परमहंस पाहिले, परिव्राजक पाहिले, कुटीचक पाहिले, बहुद्रुक पाहिले, अवधूत पाहिले, तुर्यातीत पाहिले, पंचाग्नी साधन करणारे पाहिले, शरीर आपलं मातीत गाढून घेणारे पाहिले, सूर्याकडे तटस्थ पाहणारे पाहिले, संकेतानं चेहरा पाहून त्याचं पूर्ण जीवन सांगणारे पाहिले. पण चंद्रभागेसारखं तीर्थक्षेत्र, विटेसारखी समज शिकवणूक आणि सर्वांना आलिंगन देणारा पंढरीश परमात्मा आणि जगाच्या पाठीवरचा सोहळा अन्यत्र कुठेच पाहिला नाही, हा माझा आत्मविश्वास आहे. म्हणून ओडिसाचे लोक जगन्नाथाची पूजा करत असतील, अयोध्येचे रामाचं पूजन करत असतील, दक्षिणेत तिरुपतीला ईश्वर मानत असतील, शाक्त शैव गाणपत्य विश्वनाथाला, काशीला, वाराणसीला आराध्य मानत असतील, पण वारकरी हे वैदिक, वैष्णव आणि जनसामान्यांचं कुलदैवत आहे याच्या जाणीवा तुम्हा सगळ्यांना असल्या पाहिजेत. या समाजात दोन मुद्दे अत्यंत महत्वाचे. श्री महाराज महाराष्ट्रात राजसत्ता उपभोगणाऱ्यांना किंवा पुढे येणाऱ्यांना या दोन गोष्टी कळणं महत्वाचं आहे. महाराष्ट्रात दोन मुद्दे अत्यंत महत्वाचे आहेत, एक वारकरी आणि दुसरा शेतकरी. बस हे वर्म, धर्म, कर्म आणि नाडी ज्यांना कळली त्याच्या जीवनात आत्मकल्याण झाल्याशिवाय राहत नाही, हे सूत्र आहे. नाशिककरांनी महाराष्ट्राला खूप काही दिले. अशी तो हिमालयापर्यंत तीर्थयात्रा केल्या आणि नासिक त्रिंबक शब्द उच्चारला भारतीय साधु समाजात कि कहां से, नासिक से पधारे हो, बहुत बढ़िया. हम भी कुंभ में कैंप लगाया था, पंचवटी में थे, सेक्टर 9 में. आप कहां थे? हम बंगाली बाबा के पास थे. आप कहां थे? त्रिंबक में था मैं, जुना अखाड़ा के पास. हे सगळं बोललं की त्यांना आपलं आपलं वाटतं, आपली माती आपली माणसं वाटतं. आपली माती आपली माणसं या शब्दाचा अर्थ असा आहे, आपल्या हातानं आपली माणसं मातीत न घालणं, याचं नाव आपली माती आपली माणसं. मी एवढं प्रेमानं चिंतन करतो तरी काही सज्जनांच्या चेहऱ्याच्या बाबतीत खुलता कळी खुलेना. पण या सगळ्या वैष्णवाने हा सोहळा ठेवल्यामुळे मला म्हणावं लागलं, तुझ्यात जीव रंगला. हे मला वाटलंही नव्हतं असं एवढं उत्तम उदात्त देखणं होईल म्हणून. फार आनंद वाटला. भारतीय तत्वज्ञानात श्री महाराज पंचायतन देवत आहेत. एक गणपती आहे, गणानाम पती इति गणपती किंवा वक्रेन तुंडेन सहा इति वक्रतुंडा. भक्त जोपर्यंत त्याच्याकडे सरळ नजरेनं पाहतात तोपर्यंत देवता सरळ आहे म्हणून पूजा कर्मात आरंभाला सुमुखश्च एकदंतश्च. सु म्हणजे उत्तम मुख असलेला. सरळ भक्त गेले तर भक्तांच्या करता ही देवता सरळ. वक्रदृष्टीने पाहाल तर तोही आपल्या करता वक्र. हे ग्रामर आणि गीता तत्वज्ञान इथे लागू होतं. यथामाम प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम. टिट फॉर टॅट, जशास तसे, तुम्ही जसे तसा तो तुमच्या करता वक्रतुंड. आरंभाची देवता. वेदानं, पुराणानं, श्रुतीस्मृतीनं, पंथानं, ग्रंथानं, संतानं, परंपरेनं, कवीनं, नटवर्यानं, नाट्यसंगीतानं, क्लासिकलनं, ख्यालनं, चिजेनं, मृदंगवादनानं वा स्वर साधनेनं, वैदिकानं वा ज्योतिषानं, कीर्तनकारानं वा कलापथक करणारानं या देवतेचं वंदन केलेलं आहे. गणानांतवा वेदमंत्र, वंदेहंतम पौराणुक्त मंत्र, वक्रतुंड सर्वांच्या कंठस्थ पाठ, आद्य शंकराचार्य गलदान गंडम मिलद्भृंग खंडम चलच्चारुशुंडम आचार्य. त्यानंतर 12व्या 13व्या शतकातल्या काही विद्वानांच्याकडे यावं लागेल. अभद्राने कर्णांत वातैर ध्वनिते, सुखाची वार्ता देणारा, दुःखाची वार्ता हरण करणारा, सुख करता दुःख हरता. संतांनी आविष्कार मांडला या देवतेचा. ओम नमो आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेश. उत्तरेतल्या संतांनी पण गायलं, जय गणपती वंदन गजनायक, तेरी छबियत है अति सुखदायक. जय गणपती वंदन गजनायक, तो चार भुजाधारी, मस्तक सिंदूरी, रूप निराला. जय गणपती वंदन गजनायक.
तेरी छबियत है अति सुखदायक जय गणपती वंदन गजना. पखावज वादनात सोलोतले जे मर्मज्ञ आहेत त्यानं गणपती पर्ण दिलं किंवा गजझंपा दिला तर तिथे गणपतीचं स्तवन आहे, त्याला अभिवादन आहे. न आधी ग बरोबर 10 ट्विनिंगनी वाजवला आणि एकदा का मुखडा पर्ण गती वाजवली की गणपती पर्णानं गुरुवर्य वैद्य महाराज डवरी गुरुजी यांच्या पखावज वादनानं मधोन्मत्त हाती डुलत होते. ही ताकद त्याच्यात, ही ताकद त्याच्यात. पंडित भीमसेन जोशी, जितेंद्र अभिषेकी, राजन शाहजन मिश्रा, डागर बंधू, गुलाम अली खान साहब, परवीन सुलताना, बेगम अख्तर या सगळ्याने एकदा का स्वर आळवला आणि या गणपतीला स्तवन केलं की देवता प्रत्यक्ष अदृश्य रूपानं, सुप्त रूपानं प्रकट होत असायची. त्याच्या लहरी, त्याची संप्रेक्षण त्या गायकाला होत असायची. प्रत्येकाने गणपतीचं स्तवन केलंय. कवी म्हणाला सुद्धा गणपतीशे कवीं कवीनाम उपवश्रवस्तमम. कवींना सुद्धा वर्णन करावं वाटलं. पुढे जाऊ, अगदी कलगेतुरे करणाऱ्यांना सुद्धा थांबवलं नाही. अकट विकट तुझ रूप बिकट बहुसकट निकट कट लगट खरा पठ्ठे बापुराव कवीच्या मनाला तुरा. त्यांनाही थांबवलं नाही. स्वर सुमनांच्या गुंफुनी माळा ही प्रभू चरणाला आदि गणराया आम्ही बंदिला. त्यांनाही थांबवलं नाही. त्यांनाही वर्णनच करावं लागलं. नामदेवराया वर्णन करतात, महाराज आपल्या मुखातनं सदैव ऐकत आलो, आम्ही ऐकत आहोत. प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराच्या सुता चरणावरी ठेवू माता साष्टांग्याता दंडवत. आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माझे दंडवत. आता वंदू शारदा. श्री महाराजांच्या मुखातून आपल्याकडे संकोच फार आहे महाराज. हे कलावंत वाहिनीला, चॅनलला जेव्हा कलाविष्कार करतात तेव्हा प्रत्येकाचा अभिनय करतात, प्रत्येकाचं बोलणं बोलून दाखवतात आणि महाराष्ट्र त्यांना डोक्यावर घेतो. आपल्यात कुणी कोणाचा आवाज काढला तर टीका करतात. हे दुर्दैव आहे महाराज. तुझं मज नाही भेद केला सहज विनोद, केला सहज विनोद. भजन करा, समय सूचकता कळायला हवी ना. मुहूर्त तुम्ही पवित्र करकमलानं योग्य तिथे नक्षत्र करण योग पाहून दिला. श्री महाराजांचं कीर्तन ठरलं. वास्तुशांतीला बंगला मोठा असला तरी अभंग निवडताना जोडून धन उत्तम व्यवहारे चालेल. विद्वत्वरी असेल ते निरंजनी आम्ही बांधिले घर चालेल. फार विद्वान असेल तर ज्ञानदेवा घर चिदानंदी सत्पद चितपद आनंदपद त्याचं चिंतन. याने अभंग निवडला. जाळोनी संसार बैसलो अंगणी. समय सूचकता कळली पाहिजे, समयाचं भान कळलं पाहिजे. विनोद चिमुकले असतात, छोटे छोटे असतात. ठरवून बोललेलं आणि पाठ केलेलं बोलणं घातक असतं. एक आरोपी पोलिसांना सापडला, त्याला अटक केलं, कोर्टात केस गेली आणि त्याच्या वकिलानं त्याला शिकवून ठेवलं की काही विचारलं तर नाही अशा शब्दाचा उच्चार तू कर. तू लॉक उघडलं नाही, तू घरात शिरला नाही, तू हातात सुरा घेतला नाही. विचारतात न्यायमूर्तीच्या समोर वकील, तू खून केला नाही, तू आतापर्यंत जे बोलला हे सगळं खरंय का? तू मला नाही. पढविले तैसे पडो जाणे पुनसा. एका घरी मी बंगल्यावर गेलो आणि ती माऊली मला म्हणाली, बाबा मी चहा ठेवू का? मी त्यांना उत्तर दिलं, ठेवण्यापेक्षा द्या. परवा श्वासाचा त्रास झाला, घशाचा, आणि मी एका डॉक्टरांना म्हणालो मला बोलताना त्रास होतो. ते म्हणाले माझ्याकडे तुम्ही शरीक व्हा, मी तुमचा घसा कायमचा बंद करतो. विनोद असा ओढून ताढून आणण्याची आवश्यकता नाही.
तो सहज लिलया जन्माला यावा, उदयाला यावा, प्रस्तुत व्हावा, हृदयाला ठसावा, परतत्व स्पर्श व्हावा, श्रोता मंत्रमुग्ध व्हावा आणि कीर्तनात आनंदाचं वातावरण तयार व्हावं. विठाला गणेशाचं स्तवन सर्वांनी केलं, नाथांनाही थांबवलं नाही. नमन माझे गजवदना सर्व भावे धरू चरणा. नाथराय जगद्गुरु तुकोबार आहे, त्याच पथावरती पाऊल टाकणारे. नमीला गणपती माऊली सारदा, नमीला गणपती माऊली सारदा, नमीला गणपती माऊली सारदा, नमीला गणपती माऊली सारदा. आता गुरुराया दंडवत दंडवत दंडवत, आता गुरुराया दंडवत दंडवत दंडवत. गुरुराया चरणी मस्तक ठेवी, गुरुराया चरणी मस्तक ठेवी, गुरुराया चरणी मस्तक ठेवी, गुरुराया चरणी मस्तक ठेवी. श्री गणरायाचं वंदन केलंच. एक धैला चित्ती आम्ही रखुमाईचा पती आपलं सूत्र असलं तरी तुम्ही विश्वनाथ वर्णन केलंयच. शिवभोळा चक्रवर्ती वर्णन केलंयच. पुराणाचा मागवा शिवयती मंगलम नाम यस्य वाची प्रवर्तते वर्णनच केले. ध्याये नित्यं महेशं रजतिग्रणिभं चारुचंद्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांग परशु मृगवराभीत्यहस्तं प्रसन्नं पद्मासीनं स्तमन्तात स्तुत मम गणैर्व्यावृतिं वसानं विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिल भयहरं पंचवक्रं त्रिनेत्रं वर्णन केलेच. वर्णन केलंच. ज्ञानोबराय वर्णन करताना कृतज्ञता व्यक्त करतात की आम्ही शिवशंकर परंपरेचे अनुयायी कसे आहोत. भगवान शिवानं शक्तीच्या कर्णकोरात क्षीरसागराचे तीरावरती हेच काश्मीरी शैवागमन तत्वज्ञान अद्वैत श्रीविद्या कशी प्रतिपादन केली हा विषय ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीत लिखित केला. मी सूत्रवल अत्यंत महत्वाचं. पुढे आपल्याला जायचंय, वेळेचं बंधन पाळायचंय, क्रमशः एक 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 स्टेप बाय स्टेप चिंतन तुमच्या समोर द्यायचंय, पंचायतन तुमच्या समोर मला मांडायचे. शिवशक्ती समावेशन चिंतन करत असताना विद्युतदाम समप्रभां मृगपती स्कंदसितां भीषणां कन्याभिक्कर बालखेट बिलतस. सप्तशती डामरतंत्र ईश्वर पार्वती संवाद मार्कंडे ऋषी भगवती जगदंबा जगज्जननी सप्तशृंगी कात्यायनी भगवती देवीचं महत्व प्रतिपादन केलंच. सर्वमंगल मांगल्ये सगळ्यांच्याच पाठातला. महाराष्ट्रातल्या संतांनी त्याचं ट्रान्सलेशन केलं. फार छान. रंगा येई वो रंगा येई वो म्हणा, रंगा येई वो रंगा येई वो. विठाई विठाई माझे कृष्णाई कानाई, विठाई विठाई माझे कृष्णाई कानाई, रंगा येई वो रंगा येई वो. विठाई विठाई माझे कृष्णाई कानाई, विठाई विठाई माझे कृष्णाई कानाई, रंगा येई वो. टाळ वाजवा, भजन करा. एखाद्या विद्वत वैदिकानं मंत्रांच्या द्वारा भगवतीचं आवाहन करावं. तद्वत वैष्णवानं या अभंगाच्या द्वारा आवाहनच केलंय, निमंत्रण दिलंय, आसन घातलंय. रंगा येई वो ये विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई, रंगा येई वो ये रंगा आवाहन केलं, निमंत्रण दिलंय भगवतीला. पंचायताना सगळ्या देवता मानतोय. सौर्य भक्तांच्या संबंधानं सांगतो. हे सूक्त पण आहे वेदात. आणि संधे ध्येय सदा सवित्रमंडल मध्यवर्ती त्याचं मराठी ट्रान्सलेशन आहे. जयाच्या रथा एकची चक्र पाहे, नसे भूमी आकाश आधार काय. महाराष्ट्रातल्या संतांनी हे कसं गायलं. रवी शशी कळा लोपलिया, शशी चंद्र सूर्य भास्कर दिवाकर याचंही वर्णन केलं.
म्हणजे कळत न कळत पंचायतनाच्या पूजन पद्धतीचा आविष्कार वाङ्मयाच्या माध्यमातून समाजाच्या समोर कसा मांडलाय याचा हा देखावा आणि त्याचं स्पष्टीकरण सूत्रबद्ध. मग पंचायतनाची पौराणोक्त करा, वेदोक्त करा, नारद पांचरात्र पद्धतीनं करा किंवा संत वाङ्मयाच्या माध्यमातून करा, आवाहन करा, निमंत्रण द्या, पूजन करा. पण सगळ्या दैवता झाल्यानंतर मग एकधरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती असा अट्टहास का असावा? त्याचं कारण आहे, या देवतेत 3 देवतेचं वास्तव्य आपणच प्रतिपादन केलंय. विठ्ठल, विधाता, ठ नीलकंठ आणि ल लक्ष्मीकांत, हे 3 एकवटले. लक्ष्मीकांत विष्णू, विधाता ब्रह्मदेव आणि नीलकंठ महादेव. म्हणजे या देवत्रयाचं दर्शन एकदा श्री विठ्ठलाला पाहिलं एका क्षणात होतं. पंचायतनातले 3 कॅबिनेट आल्यानंतर राहिले 2च. म्हणजे बहुमत असताना 10 आपल्याकडे असतील तर 2 गोळा करणं अवघड नाही. हे जसं सगळ्यांना कळतं तसं याला एकदा वंदन केलं की सगळे जण आले. त्याचं कारण आहे, तो हा देवांचाही देव, 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 देव, तो हा देवांचाही देव. भारतीय संविधानातलं नागरिक शास्त्राने घटना सांगतो. सदस्य महत्वाचेच असतात, पण त्याला कोणीतरी एक प्रेसिडेंट अध्यक्ष असावा लागतो. घरातल्या कुटुंबाला कोणीतरी एक प्रमुख आहे, कॅबिनेटला कोणीतरी एक मालक आहे, राज्याला कोणीतरी एक मालक आहे, ट्रस्टीला विश्वस्थांना कोणीतरी एक अध्यक्ष आहे. देवातही कोणीतरी एक अध्यक्ष असावा. म्हणून सर्वानुमते विरोध न करता सहज लीलया टाळ्यांच्या कडकडाट सुरासुरांनी एकत्र येऊन गंधर्व गान करत होते. पुष्पांची वृष्टी झाली आणि हा देव अध्यक्ष महोदय बनला. नमस्सभाभ्य सभापतीभ्यश्च ओ नमो. तो त्या सभेचा अधिपती बनला. हे संविधान अध्यक्ष उपाध्यक्ष तेव्हाच लिहिलंय, ऐकणाऱ्यांना जाणीव असाव्यात. विठाला विठाला संत सभेचे अध्यक्ष कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज, संत सभेचे परीक्षक गोरोबा काका, देवसभेचा राजा इंद्र, व देवांचा अध्यक्ष महोदय भगवान श्री विठ्ठल, पंढरीश परमात्मा. एक भावना व्यक्त करू का माझी? कृपया आपण कुणी रागवणार नाहीत. श्रोते या वाहिनीच्या माध्यमातून कीर्तन श्रवण करणार आहेत याची मला पूर्ण जाणीव आहे. जगन्नाथपुरीला आपण कदाचित गेलो, काय हो त्याला शृंगार करण्याकरता भालप्रदेश दिसतं का? काय हो त्याच्या कानात कर्णफुलं घालण्याकरता चाफ्याच्या कळीसारखं त्याचं पात दिसतं का हो? का हो त्याच्या हातात कंकण किंवा गोठ बाजूबंद बांधण्याकरता करकमल त्याला आहेत का हो? का हो त्याच्या कटीला पितांबर कसण्याकरता कंबर त्याला आहे का हो? त्याच्या पायात नुपुरांचा ध्वनी आणि वाळा असावा याकरता त्याला पदकमल आहेत का हो? काय त्याच्या जवळच
निरभ्र शांत सोली व सुख देणारी, आत्मकल्याण करणारी चंद्रभागा वाहते का हो? का हो तिथे वैष्णवांच्या पताकांचा भार आहे का हो? का हो तिथे श्री ज्ञानदेव तुकारामाचं भजन आहे का हो? का हो तिथे रामकृष्ण हरीचा टाहो फोडला जातो का हो? तिथे ऊर्ध्वपुंड गोपीचंदन तिलक आहे का हो? का हो तिथे कंठी तुलसी विराजमान आहे का हो? कदाचित हे सगळे असले तरी विद्वान असतील, आचार्य असतील, पदाधिकारी असतील, मोठ्या पीठावर विराजमान असतील, पण पाया पडल्यानंतर वाकून पुन्हा त्याला अभिवादन करावं ही महाराष्ट्राची शिकवणूक तिथे आहे का हो? पाया पडेचं ना एकमेकाचे सूत्र तिथे आहे का हो? अन्य देवतांच्या उपासना करताना नियम, धर्म, आचार, विचार, सोहळं, पावित्र्य पाळावं लागतं. त्याला सहज लीलया, भोळे, बाबडे येतील तसे नैयायिकापासून वेदांतापर्यंत आणि मीमांसकापासून ते कीर्तनकारापर्यंत, बहुरूढ करणारापासून गवळणीपर्यंत, वादकापासून ते विनेकऱ्यापर्यंत, चोपदारापासून तुळशीवाल्या स्त्रीपर्यंत आणि अन्नदात्यापासून आयोजकापर्यंत प्रत्येकाला अनेक युगापासून आलिंगन देणारा, प्रेम देणारा, आपल्या नेत्राने निहाळणारा, प्रेम कटाक्षानं जवळ घेणारा आणि भक्ताचा आत्मकल्याण करणारा जगाच्या पाठीवरचा आपला एकुलता एक लाडका देव आहे. त्याचं नाव श्री विठ्ठल, त्याचं नाव पांडुरंग, त्याचं नाव पांडुरंग आहे. आता एक दृष्टांत देतो, सोपा, साधा, सरळ, तरल, तुम्हाला कळणारा, तुम्हा सगळ्या जणींना उमगणारा. संक्रांतीला दागदागिने घालून हळदी कुंकाला तुम्ही सगळ्या जणी अगदी येवल्याची पैठणी घालून गेलात आणि अगदी किलो 2 किलो तुमच्या गळ्यात सोन्याचे दागदागिने सुंदर पैकी, पण प्रामुख्यानं मंगळसूत्र नाही, तर काय बाकीच्या दागिन्याला किंमत आहे का ग? सगळ्या जणी सांगा. हात करून त्या सगळ्या जणी सांगतायत, संकेत देतायत, नाही. बाकीचे देव, बाकीच्या सोन्यासारखे अलंकार आहेत, पण मुख्य मंगळसूत्र आणि मुकुटमणी हा पंढरीचा पांडुरंग आहे. याच्या जाणीवा तुम्हाला असल्या पाहिजे. चतुरातो शिरोमणी, चतुरातो शिरोमणी, चतुरातो शिरोमणी, चतुरातो शिरोमणी, चतुरातो शिरोमणी, गुणलावण्याची खाणी, गुणलावण्याची खाणी, गुणलावण्याची खाणी, गुणलावण्याची खाणी, मुकुट सकळा मनी, मुकुट सकळा मनी, मुकुट सकळा मनी, मुकुट सकळा मनी, धन्य तुझी विठोबा, 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 चतुरातो शिरोमणी, चतुरातो शिरोमणी, चतुरातो शिरोमणी, चतुरातो शिरोमणी, धन्य तुची विठोबा, 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 चतुरातो वद जाऊ कुणाला शरण ग, वद जाऊ कुणाला. पहिलं कीर्तनात साहित्य, लालित्य, स्वर, ताल, लय, आविष्कार असणं गरजेचं आहे. कीर्तनकारांचा स्वच्छ उच्चार, स्वरबद्ध उत्तम बांधलेली चाल, उत्तम देखणा डवलणारा ठेका, मुरडा स्वर रिता टाळ 8 मात्रेत उत्तम स्पंदन करणारा आणि श्रोतृवर्ग निसर्गात ससे हरण असावेत आणि त्यांनी बागडावं तसा असावा. नाही तर काही मंडपात बळच त्यांना जाग करावं लागतं. वेगे हलवणे जागे करा देवरा.
बरणीतलं लोणचं यष्टीतली माणसं मंडपातली लोक हलवावे लागतात हो. कैऱ्यांच्या फोडी केल्या केल्या त्याला पाणी सुटत नाही. सुगरण स्त्री त्याला दुसऱ्या दिवशी हलवते. मग त्याला रसस्वादन होतं आणि मग ते चविष्ट होतं. चवी चवी घेऊ घास. सगळ्या फोडी पहिल्या दिवशी मडक्यात बसत नाहीत, हलवाव्या लागतात. यष्टीत सीट सगळे भरले आणि मधल्या रांगीत लोक उभे असले तर शहाण्या ड्रायव्हरने ऍक्सिडेंट न होता नुसते ब्रेक मारावे, म्हणजे अन्यांना जागा होती आणि कीर्तनकार आणि मंडपातल्याला जाग ठेवावं. मज निरंतर जागतीही आणि जागवीतीही, म्हणून कीर्तनासी नर हो तुम्ही जागा, कीर्तनासी नर हो तुम्ही जागा. नाही तर काही मंडपात जीव तोडून कीर्तन केलं तरी काही असे पाहतात, जातो की काय असं वाटतं की काय देवानं हा श्रद्धांजलीचा योग आणलाय आज इथे. गीतम वाद्यम नृत्यम त्रयम संगीतम उच्चेते. आपल्याकडे सगळे हे लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. याकरता चतुरा तो शिरोमणी गुणलावण्याची खाणी, मुकुट सकळा मनी धन्य तुची विठोबा. विठोबा 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 चतुरात. मला हा माणूस आवडलाय पण आता विलाज नाही. सुज्ञास जास्त बोलणे वा लिहिणे नको आपलाच. काय हात या वयात तारुण्यात कसे असाल आपण कल्पना करू. स्वरूपही देखणं हातही उत्तम. नाही तर काही लोक शेवटपर्यंत स्वर सापडत राहतात. एका कीर्तनात मी रंगात आलून पीटी मास्तरला म्हणालो स्वर द्या, त्यांनी काढला आणि माझ्या हातात दिला. एका मृदंग मण्यांना मी म्हणालो थाप द्या, त्यांनी माझ्या पाठीवरच टाकली. हा शिरोमणी आहे, मुख्य प्रमुख आहे, मालक आहे. आणि मुकुट सकळा मणी धन्य तूची विठोबा. दुसरं उदाहरण, आपल्या गळ्यात तुलसीची माळ आहे. तुलसी काष्ट संभूते माले कृष्णजन प्रिये बिभर्यामी त्वामहं कंठे कुर्माम कृष्ण वल्लभम. हे तुलसी, तुला मी याकरता माझ्या गळ्यात धारण करतो, तुझ्यावर परमात्म्याची परमप्रीती आहे आणि तुला मी जवळ घेतल्यानंतर तरी भगवान दामोदर माझ्यावर कृपा करतील याकरता मी तुला गळ्यात धारण करतो. तुला माझा अभिवादन आहे. ती तुळशी गळ्यात घातल्यानंतर 108 मणी आहेत, पण त्याला मुकुटमणी नसेल तर जमणार नाही. आवर्तन पूर्ण होणे, मंडल पूर्ण होणे, सर्किट पूर्ण होणे, प्रदक्षिणा पूर्ण होणे, गणना करण्याकरता कुणीतरी एक मालक असावा. तसा तो मुकुटमणी, तसं विठ्ठल परमात्मा मुकुटमणी. मुकुट सकळा मनी धन्य तूची विठोबा. बालभगवत प्रेम भंडारी आणि महाराष्ट्रातल्या संतात परप्रांतात परराज्यात भगवा ध्वज घेऊन तिरुअनंतपुरम, वृंदावन, केशव, कलाधारी, बगीचा, काशी, वाराणसी, गुमान, पंजाब, परप्रांतातल्या संतात चतुसंप्रदाय दिग्दर्शन नावाच्या ग्रंथात बाल भागवत नामदेवरायांचं वर्णन असे. श्री महाराज सुभक्तो नामदेवा वै विठ्ठलो गोकुलस्तथा विष्णू स्वामी अनुयायानाम त्रयोद्वारा सतान्मताः. नामदेवम जगद्गुरुम द्वाराचार्यम प्रणाम्यहम. असं वर्णन नामदेवरायांचं परप्रांतातल्या संतांच्या ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे. नामदेवरायांनी भारताची परिक्रमा केली. शस्त्र अस्त्र विद्येत पारंगत होते. उत्तम प्रपंच, उत्तम परमार्थ, लोकव्यवहार, भक्ती समर्पण, श्रद्धा, सबुरी, चिकाटी, भजन, कीर्तन, धर्मप्रचार, आचार, विचार, मातृत्व, पितृत्व, संस्कृती या सगळ्या गोष्टीचं संवर्धन केलं. आणि बाल वयात वडिलांनी सांगितलं, नाम्या मला जो उद्योग आहे. आप्पा आप्पा मी बोलतोय हो तुमच्याशी. वडील थकल्यावर सांगतात, बाळा एवढं काम तू कर, मला जरा दुसरं काम आहे. माझ्या पाठीमागं सभा आहे, मीटिंग आहे, कीर्तन आहे, महोत्सव आहे, कथा आहे, आयोजन आहे, मला अर्थसहाय्य करायचंय, तू तेवढं काम कर. हे जसं आत्ता आहे
तसं वडिलांनी सांगितलं, नाम्या आज देवळात तुला जावं लागेल आणि नैवेद्य तू दाखवायचा आहे. वाच्यार्थ लक्षार्थ कळत नाही. एका शेतकरी मालकानं एका गड्याला सांगितलं, बैलांना पाणी दाखव. हे कित्येक बैलांना कळत नाही. त्यांनी जेवढं सांगितलं तेवढंच केलं. पाण्यापर्यंत बैल नेले, त्यांना दाखवलं, परत आणलं. मालकाने विचारलं, अरे जीभ बाहेर काढली आहे, पोट खोल गेले, पाणी नाही पाजलं का? मालक, तुम्ही दाखवा म्हणला, पाजण्याचा विषयच नाही काय. आपल्याकडे शब्द नैवेद्य दाखवा. आपल्याकडचं लॉजिक, वेदांत आणि विज्ञान असं आहे, परमात्मा प्रत्यक्षात आहार घेत नसले तरी वायू तत्वानं परमात्मा त्याचं रसस्वादन करतात. काही टीका करताना म्हणतात, अर्घ्याचं पाणी वर कसं जातं असा एक वर्ग आहे. त्याचं वैज्ञानिक उत्तर आहे, पाणी समर्पित केलं की बाष्पीभवनाच्या रूपानं ते त्या मंडलापर्यंत पोहोचत असतं. हे लॉजिक आहे. त्या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागलचं वेद विज्ञान सूत्र परिभाषा समजणं काळाची गरज आहे, आवश्यकता आहे. आणि या करतात कीर्तन महोत्सव, नामयज्ञ, कथा होणं गरजेचं आहे. वारकरी परंपरेनं शास्त्री महाराज टीका टिप्पणी केली नाही. करा जप तप अनुष्ठान याग संती हे मार्ग सांगितले. एवढा व्यापक विचार आहे या परंपरेत. नामदेवराय बालवयात राऊळात गेले आणि नामदेवराय स्वरात देवाला आळवायला लागले. चांदीचं ताट, उत्तम वस्त्र, चांदीची वाटी, केशरयुक्त दूध, बदाम, पिस्ते, काजू हे सर्व टाकलेलं. नामदेव विटेवर विराजमान होते, तेही वाट पाहत होते. बालवयापासून मी उपाशी आहे. कडेवर घेऊन यशवदेनं मला दुधपान केलं होतं. किती युग झाले मी विटेवर विराजमान आहे. प्रत्येक जण येतो, नमस्कार वंदन करतो, पण मुखात भरवणारा कोणी आहे? नाम्या, तू माझी आई होऊन आलास. वाटी घेतली, नामदेवराय प्रार्थना करतात, दूध पियो मोरे गोविंद लाला, गोविंद लाला गोपाल लाला. दूध पियो मोरे गोविंद लाला, गोविंद लाला गोपाल लाला. दूध पियो मोरे गोविंद लाला, गोविंद लाला गोपाल लाला. दूध पियो मोरे गोविंद लाला, गोविंद लाला गोपाल लाला. श्री महाराज, शास्त्री महाराज, महाराज आप्पा, रुक्मिणी पाहत होती. काय चाललंय तुमचं? रुक्मिणीचं लक्ष असलं पाहिजे. काय चाललंय तुमचं? रुक्मिणी जागे आहेत का? रुक्मिणी म्हणली, देवा जरा जपून. लोक सुरुवातीला त्यांच्या पैशानी पाजतात आणि मग तुमच्याकडून पितील. ते म्हणाले, दुधाचा विषय चाललाय, तू शंका घेऊ नकोस. श्री महाराज पिणाराबद्दल न बोललेलं बरं. एक दारू प्यालेलं प्रवासात माझी गाडी खराब झाली तेव्हा, माझी फार गरिबी, प्रीमियर पद्मिनी फॅट जुनी, तिला टचअप केलेलं कसं तरी कुशन, एकच दिवा. कीर्तनाला गेल्यानंतर प्रांगण पाहिलं की गाडी तिथेच उताराला लावावी लागायची. आणि कीर्तन झालं की चोपदाराला म्हणायचं, पुंडली कवरदारी. तिला हँड गेअर, पुढे बसलो की गुडघे जायचे. म्हणून एसटीने प्रवासाचा योग आला. एक चिकार प्यालीलं गिऱ्हाईक माझ्या शेजारी बसलं. अहो, त्यांनी माझी मांडी खाजवली, पाहता काय? माझी मांडी त्यांनी खाजवली. सुरुवातीला मला बरं वाटलं, आहे बाबा कोणीतरी आपल्या जीवनात प्रेम करणार. पण नंतर श्वापदासारखा त्याचा तीक्ष्ण नख माझ्या मांडीच्या त्वचेला घुसला आणि रक्त जेव्हा निघाले तेव्हा मी त्याला म्हणालो, बाजूला सरक. मग तो म्हणला, काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम काही नाही,
तुमचा नख मला लागला. मला लक्षच नाही मला. अरे म्हणलं ही माझी मांडी आहे. तो काय म्हणतो माहिती का, ही तुमची मांडी आहे. माझी कुठे गेली. हे संसारी जीवाला सुखाचा असाच भास आहे. विठाला विठाला कुणी पण पाजायला लागलं की पाहून पिझ्झा, असा रुक्मिणीचा सल्ला आहे. ती म्हणली अहो हे काही आता आहे का तिने सांगावं यांनी ऐकावं. नाही महाराज, संसारीच कुलदैवता मी मानली बायको, आज्ञेने तिच्याच वागलो ती आयको नायको बायको. हा अधिकारच तिला आहे. रुक्मिणी म्हणाली देवा जरा जपून बर का, कुणी काही देईल घेत जाऊ नका. रुक्मिणी उभा राहिल्या निवांत, आणि देव म्हणाल नाम्या जरा रुक्मिणी आई साहेबाला जाऊ दिलं. आणि परमात्मा पहा संतांची ताकद. मला या विषयाला आपल्याकडनं टाळ्या पाहिजेत. वाक्य कळल्यानंतर देव परमात्म्याला बिनविरोध उभाही करू शकतो. देव परब्रह्म परमात्म्याला संत बिनविरोध विटेवर उभाही करू शकतात. आणि मनात आलं तर त्याला खाली घेऊ शकतात. ही ताकद संतांची लक्षात करावी. हे येणाऱ्या असणाऱ्या झालेल्या सगळ्या सत्ताधीशांना कळावं. संतांची किमया, महाराष्ट्राची किमया, वारकरी विचाराची धारा आणि किमया कशी आहे, उभंही करतात आणि खाली आणू शकतात. खाली आणलं जपी तपी कोपी उपासक याजसाठी जप याजसाठी तप व्यासेही अनोप ग्रंथ केले. थांग पत्ता लागे ना. आणि यांनी नुसतं खुणवलं देवा दूध पिण्यासाठी खाली ना, माझा हात पुरत नाही हो. ते म्हणजे नाम्या मग सगळेच मागं लागतील. नाही सगळ्याच नका घेऊ, आपलं एवढं थोडं थोडं. देवाने इकडं तिकडं पाहिलं, विटेवरनं खाली उडी मारली आणि नामदेवरायांनी वाटी तोंडाला लावली. क्षणात केशरयुक्त दूध देवानं पिलं. नैवेद्य खाल्ला आणि दही आणि भात उरलेला नामदेवरायांच्या मुखाला पुसला. नाम्या तूही चव घेणार आहे. खाल्लं देवानी. कृष्ण लीला विटेवरही त्याच्या कमी नाही झाल्या. पांडुरंग झाला तरी कमी नाही झाल्या. खाल्लं उरलेलं त्याच्या तोंडाला लावलं. नामदेवराय घरी गेले. बाबा देवाने नैवेद्य खाल्ला. नाम्या वेड्यात काढतो मला, नशा करतोस, धुंद झालास, समजतंय तुला काही? काय परंपरा आहे नैवेद्य दाखवण्याची? खाल्लं काय बोलतो? अरे पिढ्याना पिढ्या गेल्या. गप. काठी उगारण्याकरता मारली. चल पुन्हा रावळात गेले. पुन्हा प्रार्थना केली, देवा तुम्ही जर आता इथे नाहीत प्रकट झालात तर वैष्णवांची इज्जत विशीला टांगल्या जाईल. मी मरू दे पण वैष्णवांना आधार मिळणार नाही. तुला दूध प्यावं लागेल. हे प्रकरण वडिलांनी अनुभवलं महाराज. चक्कर आली, डोळे पांढरे केले. पडताना नामदेवरायांनी सावरलं, बाबा जपून बर का. मग त्या काळातल्या शतकातल्या विद्वानानं, पंडितानं, वाचस्पतीनं, आचार्यानं, नैयायिकानं, वेदवेत्यानं, वैष्णवानं नामदेवरायांना विचारलं, नामा अनेक देवांच्या उपासना भक्ती पूजा अर्चा आम्ही केल्या रे, पण तुझा देव कसा आहे? ते म्हणाले त्याच्या आलेला प्रत्यय मी अभंगाच्या पहिल्या चरणात तुम्हाला सांगतो. पंढरीचा देवा बहुत कोवळा, पंढरीचा देव बहुत कोवळा, पंढरीचा देव बहुत कोवळा, पंढरीचा देव बहुत कोवळा. पंढरीचा देव बहुत कोवळा. टाळ वाजवा, हाला भजन करा.
पंढरीचा देव बहुत कोवळा. लोणी फिकं पडेल, वैचारिक धारा फिकी पडेल, एवढा स्वादिष्ट पावमानाच्या वैदिक ऋचाच्या वचनाप्रमाणे इतका स्वादिष्ट, इतका गोड, इतका कोवळा. कापूस सुद्धा कठोर आहे. श्रीमद भागवतातला भाव प्रकट करतो मी. मला भयही वाटतं भाव प्रकट करताना आणि आनंदही प्राप्त होतो. भक्तिरस स्वादन आहे. दशमस्कंदातली गोष्ट आहे. गोपीगीत, वेणुगीत, भ्रमरगीत आपण काढा. व्यासांची वाणी बहरल्या गेली आणि विरक्त शुकदेवांच्या वाणीला बहर आला. आणि अनशन व्रताच्या 5व्या दिवशी कथा श्रवण करताना श्रोत्यात विरक्त राजा परीक्षित मंत्रमुग्ध झाला. कथा भागीरथी स्नान जे करीती तयाची उद्धरती पूर्वजते. तर्पणानं, श्राद्धानं, पिंडदानानं, ब्रह्मार्पणानं, यज्ञानं जे फळ मिळतं तेच फळ कथा श्रवणानं मिळतं. कथा भागीरथी स्नान जे करीती तयाचे उद्धरती पूर्वजते. पूर्वजांचा उद्धार होतो. पूर्वजांचाही आपलाही उद्धार व्हावा याकरता श्रीमद भागवताच्या कथेचं श्रवण, रसपान. गाधीपती राजा, जितेंद्रिय, सार्वभौम, तत्पर प्रजापालक, तत्पर राजा परीक्षित श्रवण करतायत. आणि एका गोपीने आपला भाव प्रकट केलाय. शुकदेवांना हा विषय मांडत असताना समाधी लागत होती आणि शुकदेव विषय प्रतिपादन करतायत. एका गोपीचं असं मत आहे, हिंडोल किंवा शिवरंजनी, एका गोपीचं असं मत आहे की भगवान परमात्म्याच्या मऊ, कोवळ्या, नाजूक तळव्यांच्या पायाचा स्पर्श माझ्या वक्षस्थलांना व्हावा. आणि पुन्हा ते आपला भाव व्यक्त करताना सांगती, भगवान लाला, कनवा, कृष्णचंद्रा, दयाघना, दामोदरा, पद्मनाभा, पंढरीशा, विठ्ठला, तुझा स्पर्श माझ्या अंगाला व्हावा ही माझी भावना आहे. पण दुसरी एक खंत अशी आहे, तुझ्या कोवळ्या पायांना ते माझं शरीर काट्यासारखं टोचणार तर नाही ना. काय भाव आहे, गोपींचा भाव आहे. 7 वास्मिन परमप्रेम रूपा, नारद भक्ती सूत्र. तल्लीनता, तद्रुपता, तन्मयता, तदाकारता. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीच्या पूजनाला विश्वविख्यात विद्वत्वर्य, संत चरित्र कथाकार, लेखक लहरा पांगरकर आळंदीला आले होते. आणि मंत्रोक्त घोषामध्ये माऊलींचं पावमानानं पूजन चाललं होतं. आणि प्रज्ञाचक्षू ज्ञानेश कन्या गुलाबराव महाराज सुवर्ण पिंपळाजवळ आले आणि त्यांनी अंतरंगातल्या नेत्रांनी सांगितलं, अरे कोण पूजा करतं रे माऊलींची? म्हणे लहरा पांगरकर आलेत. याने इकडून आवाज दिला, लक्ष्मणराव पूजाच करावी. तुमच्या हातात अंगठी आहे आणि ती सोन्याची अंगठी पंचामृताची पूजा करताना माऊलीच्या समाधीच्या काळ्या पाषाणाच्या दगडाला टुचली तरी माऊलीला वेदना होतील. हा भाव पूजेत असला पाहिजे, ही भक्ती असली पाहिजे, अंतःकरणाची वृत्ती असली पाहिजे. हे असल्याशिवाय आपण भक्त होऊ शकत नाही, गोपी होऊ शकत नाही, समर्पण होऊ शकत नाही, संत वृत्तीच्या पदकमलावर चिरस्थिर पाऊल आपलं पडू शकत नाही. हे भाव कधी आपल्यात निर्माण होणार आहेत? मी माझ्या जीवनात तर कोणाचंही कीर्तन असू देत महाराज, कोणाची पण कथा असू देत, लवकर गेलो हरिपाठात थांबतो, उशीर झाला काकड्याला बसतो, नसलं कुणी गाथ्यात जातो. माझे श्री रामराव महाराज सुद्धा नागपूरला मला त्यांनी जगदंबा देवी संस्थानला कीर्तनाकरता बोलवलं. टाळकरी यायला वेळ होता. माता भगिनींनो, विना गळ्यात घेतला, रामकृष्ण हरी सुरू केलं, सुंदर ते ध्याना अभंग सरळ म्हणाले, विठोबा रुक्माई भजन केलं. मी गेलो, विना माझ्या गळ्यात दिला, आलिंगन दिलं, वंदन केलं आणि समोर बसले. हा भाव महाराष्ट्रात निर्माण व्हायला पाहिजे. दुसरं एक विधान करतो तुमच्या समोर सगळ्यांच्या, सगळेजण दखल घ्या. कीर्तनात, प्रवचनात, व्याख्यानात, पाठामध्ये आपलं उत्तरदायित्व आहे. आपल्या कीर्तनात वादापेक्षा भक्ती सुखाचा संवाद निर्माण व्हावा एवढीच अपेक्षा, बाकी काय असलं पाहिजे. अरे परप्रांतातले पंथ, परप्रांतातले ग्रंथ, परप्रांतातले संत डुंकून पाहतायत.
अभेद्य अविच्छिन्न परंपरा आपली. त्यामुळे आपल्याला गालबोट लागेल असं न वागता त्या काळातल्या संतांनी म्हणावं, ज्ञानोबा माझा. एवढं जरी वचन सगळ्या कीर्तनकारांना प्रवचनकारांना कळलं ना, तरी महाराष्ट्रात पुन्हा शिवराज्य रामराज्य झाल्याशिवाय राहणार नाही. याच्या जाणीवा तुम्हाला असल्या पाहिजे. प्रत्येक जण माझा आहे. काशीनाथ महाराज माझेत, हेमंत माझेत, रवी माझेत, चव्हाण बाबा माझेत. हे माझं म्हटलं पाहिजे. अतुल शास्त्री माझेत, माऊली माझेत, महाराज माझेत, माता भगिनी माझ्यात, कीर्तन माझे, मंडप माझा आहे, संप्रदाय माझा आहे. व्यावहारिक माझे पण त्यागा, पण परमार्थातलं माझे पण निर्माण करा. तुमचं आत्मकल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. माझा बोध तुमच्या लक्षात धरा. पंढरीचा देव बहुत कोवळा. किती कोवळा आहे. मला वाटतं भागवतातलं उदाहरण तुम्हा सगळ्यांना पुरे झालं. ज्ञानोबारायाच्या समाधी पूजनाचं उदाहरण तुम्हाला पुरे झालं. ज्ञानोबाराय साक्षात विष्णूच आहे, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. ते कृष्णच आहेत, ते विठ्ठलच आहेत, ते नारायणच आहेत, ते ब्रह्मच आहे. निमित्त त्या प्रतिमा संतांच्या देवांच्या. म्हणून सगळ्यांचा अधिकार समसमान मानावा लागतो. पंढरीचा देव बहुत कोवळा. आणि कसा आहे तो? निर्गुण निराकाराची पूजा कठीण आहे. सगुण सावळा सारथी हा. तसं त्याला म्हणावं तरी काय? तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. सगुण निर्गुण एकू गोविंदू रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे, एकू गोविंदू रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण. टाळ वाजवा. तुझ सगुण म्हणो निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो निर्गुण रे. माऊली संवाद करते. देवा तुला काय म्हणावं? तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. कधी निर्गुण निराकार होतोस तर कधी सगुण साकार होतोस. कधी वृंदावनात गोकुळात यशोदेच्या प्रांगणात रांगायला लागतोस, तर कधी रावण कुंभकर्णाच्या वधाकरता शस्त्र घेऊन कोदंडधारी बनतोस, तर कधी शबरी चाचे बोरं खाण्यासाठी तू कोवळा होतोस, दयार्णव होतोस. केवटाचा भेटीचा प्रसंग आला की तू कोवळा होऊन जातोस. कधी वामन झाला तर बळीच्या दरबारात भिक्षापात्र घेऊन जातोस, तर कधी शापादपी शरादपी परशुराम होतोस. कधी मच्छ होतोस, कधी कच्छ होतोस. तुला निर्गुण म्हणावं की सगुण म्हणावं? ज्ञानोबारायांचाच मागोवा घेत तुकोबारायांच्या वाणीला बहर आला आणि महाराज म्हणायला लागले, सगुण निर्गुण तुझं म्हणे वेद, सगुण निर्गुण तुझं म्हणे वेद, तुका म्हणे भेद नाही नामे, शास्त्रकार विद्वान तुझी चर्चा करतील सगुण निर्गुण, पण आम्हाला एको गोविंदू रे. सगुण सावळा सारथी हा. म्हणजे कुरुक्षेत्रावर अर्जुनाच्या कौरवाच्या युद्ध प्रसंगाला रथावर बसून लगामाचे दोर हातात घेऊन सारिथ्य केलं. ही गोष्ट सगळ्यांच्या पाठातली आहे, माहितीतली आहे, पुराणातल्या श्रवणातली आहे. पण त्याच्या पाठीमागलचं लॉजिक आणि अर्थगर्भित अर्थ असा आहे, या हृदय कमल परागालाच रथ म्हटलेलं आहे. इथेच दिव्यासन टाकलेलं आहे. इथेच हे धर्मक्षेत्र आहे. इथेच द्वंद्व आहे कौरव पांडवांचं. इथेच विकलांग मनाजी पाटील आहे. इथेच काम नावाचा कोतवाल आहे. इथेच क्रोधाजी नावाचा फौजदार आहे. इथेच ममता नावाची तरुणी वास्तव्य करते आणि इथे युद्ध करायचे. अशा प्रसंगाला रथावर बसून सारथ्य करतो या तिळमात्र शंका नाही. पण हा दश इंद्रियाचा रथ सुद्धा तोच चालवतो. हा संतांचा अट्टहास आहे, प्रेम आहे, उभयभाव आहे. शांती सुखाचा विषय प्रतिपादन करताना म्हणाले, हृदयात व्यापक परमात्मा आहे. सारथी सर्वांचा साक्षीभूत असे, संकटी सायासे गजेंद्रासी. सारथ्य करतो परमात्मा, सर्वांचा करतो.
आणि साक्षी स्वरूपानं नट दिलाय. काही काही लोक या सोहळ्यात प्रत्यक्षात अंमलबजावणी करत असताना एकरूप नसले तरी या सोहळ्याचे ते कळत न कळत साक्षी आहेत. साक्षीच्या हातात तसं काही नसतं तरी सुद्धा कोर्टात साक्षीला महत्व असतं. त्यांनी दिलेल्या निर्णयाप्रमाणे केस फायनल होत असते सुप्रीम कोर्टापर्यंत. न्यायाधीश त्याला मान्यता देत असतो. कानून तो सबूत मांगता है. साक्षीला महत्व आहे. तसं या जगताची साक्ष देण्याकरता साक्षी रूपानं नटेलं परब्रह्म परमात्मा आहे. हा वेदांत विषयाचा भाव आविष्कार आहे. सारथी सर्वांचा साक्षीभूत असे संकटी सायासे गजेंद्रासी. श्रीमद भागवतातलं कथा अर्थ स्वादन आहे महाराज. हुहू नावाचा गंधर्व, देवल नावाचे ऋषी, या दोघांनाही शाप मिळाला. एक गजयोनीला आले आणि एक मगर झाले. दोघांची भेट चित्रकूटाच्या जवळ असलेल्या फेसाळलेल्या धवलशूर पाण्यात झाली. मौक्तिकासारखं चमकत होतं तिथे. तिथे काही स्त्रिया त्या वारुणी नावाच्या एका गुहेतनं बाहेर येत असायच्या आणि त्या अप्सरा त्या पाण्यात स्नान करून गेल्या की त्या पाण्याला सुगंध येत असायचा. तिथे मासे पण विहार करायचे, जलचरही राहत असायचे. तिथल्या वनस्पती विली प्रफुल्लित होत असायच्या. अगदी पूजा कर्मातला श्लोक सगळ्यांच्या पाठातला आहे. सेवंती बकुल चंपक पाटलाब्जैहि पुन्हा गजाती करवीर रसाल पुष्पैहि बिल्ब प्रवाल तुलसी दल इत्यादी सुगंधित फुलं विकसित होत होते. तिथे गंडस्थलातून मद वाहणारे काही गजांचे कळप फिरत होते. त्यांचे बछडे बरोबर असायचे, त्यांची धर्मपत्नी बरोबर असायची. आणि मग त्यांच्या गंडस्थलाचा स्वाद चाखण्याकरता काही भुंगे गुंजारव करत असायचे. आणि तो डुलत डुलत हत्ती स्नानाकरता निघायचा. कधी कधी नगर ते माळसेज घाट मार्गे कल्याण भिवंडीला जाताना घाटामध्ये असे वातावरण पावसाच्या दिवसामध्ये अनुकूल असते. जे सज्जन जाऊन आले त्यांना हे दृश्य समोर आलं असेल. तरुण आणि तरुणी डेक लावतात, सौंड लावतात, गाणे वाजतात, म्युझिक चालू असती आणि ते डुलत राहतात. आपल्याला कीर्तनाविना अन्यत्र डुलायचा योग नाही. सगळा रस्ता बंद करतात. पाणी वर्ण येतं, हे मस्तपैकी आनंद घेतात. त्याने त्याला पाणी घालायचं, त्याने त्याला पाणी घालायचं. आणि तिने म्हणायचं, बाई काय सॉलिड स्वभाव आहे तुझा, खरंच बाई अप्रतिमच. मला या सॉलिड शब्दातून आणि आविष्कारातून कदाचित पर्वतावरून एखाद्या धोंडोपंतांना खाली यावे वाटले तर गजोपंतांची समाधी झाल्याशिवाय राहणार नाही. वर्षा विहार करण्याकरता गजेंद्रानं स्नान केलं. माणसं भानारा असावे लागतात हो. सत्ता आणि संपत्ती मिळाल्यावर मदोन्मत्त गजेंद्रवत माणसाने सैराट होऊ नये. जरा मर्यादा पाळावी ना. संपत्ती आहे, आज आहे उद्या नाही. पद आज आहे उद्या नाही. काही कोणाचा भरोसा नाही. क्या भरोसा इस जिंदगी का. काय भरोसा आहे आपला कोणाचा. काया पुरी का सौदागर है अपने वतन को जाना. प्रत्येक जो आला प्रत्येकाला यायचंय जायचंय. गजेंद्र स्नान करून निघाला आणि तेवढ्यात पाय पाण्यात पडल्यानंतर जलचराला, म्हणजे ज्योतिर्युग्म ग्रंथही प्रतिपादन करतो की त्याच्या स्थानात त्याला 12 हत्तीचं बळ असतं. त्याच्याशी वक्रपणाची दृष्टी नसावी. पर्यायी शांत करावी लागते. पर्याय काय. पकडलं पायाला. गजेंद्राला कळेना काय झालं. पाय ओढून पाहिला, परिणाम होईना. सोंड वर केली, परिणाम होईना. शरीर एकावटलं, परिणाम होईना. आणि बायकोकडे डुंकून पाहिलं. अग तुम्ही जाग्यात ना सगळ्याजणी. ती म्हणाली, हे पा अजून पोरं लहान आहेत, मौंजी व्हायच्यात, लग्न आहे, शिक्षण आहे. तुम्ही थकला तर आज ना उद्या जाणार आहेत, मला तरी त्यांच्याकरता राहू द्या. मग त्याला वाटलं जिला मी पाणी घातलंय ती तरी कदाचित हाय बाय करील. तिने पाहिलं, अगं सरला. ती म्हणली, विरला. शक्य नाही भाऊजी.
माझं अजून एंगेजमेंट सगळं कॉलेजचं विद्यापीठाचं राहिलंय ना, आणि मी माझ्या पसंतीनं विवाह करणार आहे, हे असं चालणार नाही. ते म्हणले, अगं जरा डुंकून तरी पती म्हणले जमणार नाही. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. गजेंद्र पाण्यात गेला. सगळ्यांच्या पाठातले श्रीमद भागवत काढा, आपण दोघही कथेत ते तत्ववेत्ते आहात. एक भागवत, एक कृष्ण कथा आणि रामकथा. मादृक प्रपन्ना भुरी पालनाय. काय गजेंद्र मोक्षाच्या स्तोत्राचं जो नित्य पठन करतो त्याचं भय संकट नीट नेटकं होतं आणि जीवनात समाधान प्राप्त होतं. हा वर शुकदेवाने या अष्टकाला दिलेला आहे. गजेंद्र अष्टकाच्या श्लोकाचं तुम्ही नित्य पठन करावं. सद्गुरु स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांच्या सप्ताहाच्या काळात आम्हा सगळ्या लोकांच्या डोळ्यासमोर अडचण होती की नामयज्ञाला लागणाऱ्या द्रव्याच्या संचाच्या संबंधानं काय करावं. हे माझ्या स्वार्थासाठी नाही बोलत गड्यांनो, मी शास्त्रीजी माझ्या स्वार्थासाठी नाही बोलत. माऊली माझ्यासाठी नाही सांगत आप्पा, मी माझ्या माता भगिनीनं माझ्यासाठी नाही सांगत. हे मी रामानं नैष्ठिक ब्रह्मचर्य पाळणारा आणि व्रतस्थ जीवन जगणारा एक हनुमंत विदर्भातून पाठवला. त्यांनी उड्डाण केली, द्रोणागिरी आणला उचलून, संजीवनी द्रव्य दिलं, शक्ती शिथिल झाली, लक्ष्मणाचं लक्ष वेधल्या गेलं आणि रामायण पूर्ण झालं आणि जोग महाराज सप्ताह आनंदात पार पडला. ते सगळ्या महाराष्ट्राने अनुभवलं. संप्रदायातले संस्थानाधिपती, गडकरी, मठाधिपती, आश्रमनिवासी, महंत, श्रीमहंत, मंडलेश्वर, आचार्य, विद्वत्वर्य, नैयायिक, रामायणाचार्य, भागवताचार्य, फडकरी या सगळ्याच लोकांनी संप्रदायासाठी फार मोठं योगदान दिलंय. थकलं माझं जीवन आता, काही अर्थ राहिला नाही जगण्याला. आता कंटाळा आलाय. किती वर्ष जगायचं. ज्याला आम्ही जन्माला घातलं ती सगळी मोठी झालीत. आता त्यांना पक्ष पंख फुटलेत. ए विधात्या ईश्वरा किती निष्ठुर झालास. या थेरड्यानं म्हाताऱ्यानं कुठं जायचंय आता. राम्या मेला, मालक आपल्याला आपल्या गावी जायचंय. अरे देता का रे कोणी मला स्वर देता का. कदाचित मी कीर्तनकार नसतो तर चला हवाई उद्या मधला भाऊ कदम असतो. वेळ आपला संपत आलाय. सारथी सर्वांचा साक्षीभूत असे आणि संकटी सायासे गजेंद्रासी. गजेंद्राचा उद्धार केला आणि गजेंद्र कथा पूर्ण झाली. गजेंद्रासी रक्षी गणिका उद्धारी. गजेंद्रासी रक्षी गणिका उद्धारी. गजेंद्राची रक्षी गणिका उद्धारी. गजेंद्राची रक्षी गणिका उद्धारी. गजेंद्रासी रक्षी गणिका उद्धारी. गजेंद्रासी रक्षी गणिका उद्धारी म्हणा. गजेंद्राची रक्षी गणिका उद्धारी. गजेंद्राची रक्षी गणिका उद्धारी. हे भिल्लणीच्या करी फळभक्षी फळभक्षी भिल्लणीचे करी फळभक्षी फळभक्षी फळभक्षी. सारथी सर्वांचा साक्षीभूत सारथी सर्वांचा साक्षीभूत गजेंद्रासी रक्षी गणिका उद्धरी. तुम्ही स्त्रियांनो डगमगू नका, घाबरू नका. गणिकेचा उद्धार परमात्म्याने केलाय. तुम्ही भाग्यवान विधाते आहात, उत्तम संस्कारित आहात, रामकथेत होतात, कीर्तनात आहेत. तुमचा उद्धार परमात्मा केल्याशिवाय राहणार आहे, लक्षात धरा. गणिकेचा उद्धार करतो. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेने समस्थिता. भक्षी सुदाम्याचे पोहे मुष्टीभरी. नामा म्हणे हरी गोडमाने. श्रीमद भागवत शुकदेवांची वाणी. श्लोक संदर्भ श्री कृष्ण सखा कश्चित ब्राह्मणो ब्रह्मवित्तमा. जितेंद्रिय सार्वभौम प्रजापालक वैष्णव नित्य हवन.
पंचयज्ञ करणारा, नित्य जप करणारा, कंठी तुलसी, ऊर्ध्वपुंड्र गोपीचंदन, नामसंकीर्तन करणारा. तुम्ही खूप शिका, खूप मोठे व्हा, युनिव्हर्सिटीत उच्च पदावर जा, लंडन, आफ्रिका, जपानचा दौरा करा, संपत्ती कमवा, आरोग्यवान व्हा, पण जाता जाता प्रार्थना आहे, जन्मदाती माता, जन्मदाता पिता, जन्मभूमी आणि संत विचाराची कास सोडू नका, की तुम्हाला दिना मिळेल. एवढंच करा, एवढंच करा, नक्की तुमचं आत्मकल्याण आहे. विषय मी संपुष्टात आणतो. सुशीलेने सूचना दिली, अहो मी ऐकलंय की कृष्ण द्वारिकेचे सार्वभौम तत्पर प्रजापालक राजे आहेत आणि मित्राला एक दिवस भेटून यायला काय संकोच आहे. त्यांनी सांगितलं, अगं मला किनी कागदपत्र तयार करावे लागतील, चारित्र्याचा दाखला घ्यावा लागतो, पासपोर्ट बनावा लागतो, मग विमानात जाता येतं. ती म्हणाली, जाऊ देत, प्रयत्नवादी तर राहा, न करण्यापेक्षा प्रयत्न कधी पण बारा, तुम्ही जाऊन तर या. शेजारणीच्याकडे गेली, तिने पोहे आणले, पाखडले, टापटीप केली, स्वच्छ केले आणि फाटलेल्या उपरण्याच्या कोपऱ्यात गाठ बांधली आणि सुदामदेव निघाले. हे गोविंद, हे गोपाल, हे दयालुनाथ रे. हे गोविंद, हे गोपाल, हे दयालुनाथ रे. हे गोविंद, हे गोपाल, हे दयालुनाथ रे. प्रार्थना केली, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, आबा के बिहारी नंदलाल मेरो है. गोविंद मेरो है, गोपाल मेरो है. भजन करत करत सुदामदेव निघाले. चले श्याम सुंदर से मिलने सुदाम, जाते जाते मन में हरे कृष्ण राम. भजन करत निघाले. वेळ कमी आहे. द्वारकेचे शिखर दिसायला लागली, पिवळी चुटूक सुवर्ण नगरी, स्त्रियांच्या पायात नुपूर, उत्तम पदर, सुंदर चांदीच्या काठाने मढवलेले ते उत्तम रुंद रुंद काठ, विणीफणी करून कुंकुम तिलक किल्ल्या त्या सुगरण स्त्रिया, सुलक्षणा स्त्रिया, धर्मानुकूलीन स्त्रिया सगळ्या जात होत्या. पाण्याच्या प्रवाहाजवळ सुदामदेव आले, स्नान केलं. नित्य कर्म करणारा हा गायत्री मंत्र, तर्पण, अर्पण, समर्पण, जप, जाप्य आणि जाता जाता विचारलं, माताजी यहाँ कृष्ण कहाँ विराजमान होता है. हे कृष्ण शब्द एकेरी बोलल्यावर त्या सगळ्या जणीला महाराज चिड आली. पता चलता है आपको कौन है? सार्वभौम राजा है वहां के, हम तो सेवक है और बस कृष्ण कृष्ण करता है, कहां से आया, दरिद्री लगता है. वाईट वाटलं मनाला, पण धीर गंभीर वैष्णव खचत नसतात. सुख दुःख समे कृत्वा लाभा लाभो जयाजो. सुख दुःख समान असले पाहिजेत त्याला. वारशे विन सागरू, जैसा जळे नित्य निर्भरू, तैसा निरोपचारी संतोषी जो. असं वर्णन, वर्तन आणि जीवन. प्रार्थना केली, बास माताजी भूल हो गई, बता तो दो लाला कहाँ विराजमान है. सगळे द्वार पाहिले, संपत्ती वाले पाहिले, फुलमाल लिहिली, हातात ताट, सुंदर सुगंधी उठणं, अनुभाजन लेप, अंगराग लेप, चंदन उटी, सगळेजण चालले होते. कृष्ण परमात्मा द्वारापर्यंत आले. द्वारपालाने अडवलं. कथा सगळ्यांच्या पाठातली. ठहराव, काय झालं? अहो मी सुदामा आहे, फक्त निरोप द्या. कथा फार मोठी आहे, सूत्रवत कमी सांगायची, वेळेचं बंधन आहे. आज जाताना एका नौकरानं, सेवकानं आज जो निरोप दिला, कृष्ण कन्हैया लाल की जय हो भगवान. काय? सुदामा कोणी वैष्णव आलाय. विप्रही सांगतोय, वैष्णव पण आहे आणि भेटण्याची इच्छा आहे. सुदामा शब्द पूर्ण होईपर्यंत श्री महाराज सुवर्ण सिंहासनाचा त्याग केला आणि ब्रह्मांडाच्या नायकानं सिंहासनावरून उडी मारली आणि पायरी ओलांडत ओलांडत 10 पायऱ्या सोडून मुख्य द्वारात उडी मारली आणि आपल्या आसवांच्या धारानं
सुदामा नावाच्या भक्ताच्या चरणकमाला अभिषेक केला. हा वैष्णवांचा अधिकार आहे, याच्या जाणीवा तुम्हाला असल्या पाहिजे. पाद्य पूजा केली, आलिंगन दिलं, खूप मोठा विस्तार आहे. बस सुदामा तबियत तो ठीक है, घर का कैसा चल रहा है, माताजी ठीक है, याद आती है, आप कुटिया में रहते थे, एक पाठ में, एक संगत में, गुरुकुल में लकड़ी लाने के लिए जाते थे, पता है? हाँ ठीक है. दूसरी भी एक बात है सुदामा, क्या माता जी ने तेरे लिए और मेरे लिए कुछ चने दिए थे, है ना, पता है? भगवान आहेत ते. हे वाक्य ऐकलं आणि सुदामजीला हुंदका आला. भगवान सत्य आहे, मी खाल्लं होतं, मी क्षमा मागतो, मी तुमच्याकडे भेटीसाठी आलोय. ते म्हणाले माझ्याकडे नियम असा आहे, घिसी तेव्हा दिसी आई साससी उदार, असं चालणार नाही. भगवान मी काय देणार तुम्हाला. व्याधस्याचरणम ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य काका जातिर विदुरस्य यादवपते रुग्रस्य किं पौरुषम कुब्जाया कमनीय रूपाधिकम किं तत्सुदाम नोधनम भक्त्या तुष्यते केवलम न च गुणैर भक्तिप्रिय श्रीपती. हा श्रीपती भक्तीनं प्रिय होतो. बस तेवढंच माझ्यासाठी देण्यासारखं आहे, दुसरं काही नाही. उच्च सिंहासनावर बसवलं महाराज आणि सगळ्या जणीला बोलवलं. मित्रविंदा, कालिंदी, सत्यभामा, रुक्मिणी, चंपकलता, अष्टनायिका, बाकी सगळ्या जणी पाया पडा, पाया पडा, नमस्कार करा, नमस्कार करा. अष्टपुत्र सौभाग्यवती म्हणत 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 शरीर क्रश झालं, थकलं. याने फक्त सौभाग्यवती, अष्टपुत्र, सौभाग्यवती, पुत्रवती, पुत्रवती. क्या हुआ सुदामा? बस कुछ नहीं. ये सब कौन लगते तेरे? कौन लगते, क्या पूछता है पगला जैसा? ये सब मेरा परिवार है. तेरा परिवार बोले तो? अरे मेरी पत्नी आई है. क्या इतनी शादी हो गई? बस तो एक काम कर, तू मेरे पग लग, मैं तुझे आशीर्वाद दे दूंगा, सबको मिल जाएगा. म्हणजे इंजिन आलं की डबे आले. भगवंतांनी सगळ्यांचं प्रतिनिधी म्हणून नमस्कार केला आणि वैष्णव सुदाम्याने आशीर्वाद दिला. आणि भगवान फार खोडकर, गाठी देण्यातही परफेक्ट आणि गाठी सोडण्यातही. विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया. गाठी देतोय, तोडतोय, सोडतोय. उपरण्याला हात लावला. इसमें क्या है? मात भाभी जी ने कुछ भेंट पठायो, कई दिले काय भाभीनी मानी? हाँ दिया है, लेकिन शर्म आती है, क्या करे. तेरी संपत्ति, सत्ता, आसन देखकर मैं तो बस पूरा घबरा गया हूं, अब क्या दे सकता हूं. अरे दे. ती गाठ सोडली. भक्षी सुदाम्याचे, नामदेवरायांनी निवडलेल्या अभंगाच्या संगतीच्या चरणात भक्षी सुदाम्याचे पोहे मुष्टीभरी, नामा म्हणे हरी गोडमाणी. ठोबार कुमाई हरी जय जय ठोबार कुमाई, ठोबार जय जय ठोबार कुमाई. शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज की वंदे भक्षी सुदाम्याचे पोहे मुष्टीभरी, नामा म्हणे हरी गोडमानी. आपण जी सेवा कराल, पत्रम पुष्पम फलम तोयमे भक्ता प्रयच्छती. भगवान ती गोड करून घेतो आणि देवाला आवडेल असंच आपण पूजन करा. आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडीने भावे हरिनाम घेशी. आवडे हे रूप, देवाला आवडेल ते आपण करावं, आपल्याला आवडेल ते अजिबात करण्याचा प्रयत्न करू नये.
संतांना आवडेल ते करावं, देवाला आवडेल तसं करावं, आपल्याला आवडेल असं जर करायला गेलो तर त्यात विकृती निर्माण होत असते. आणि पुढचं वाक्य आहे का, संताला देवाला आवडेल तसं केलं तर संस्कृती तयार होत असते. याच्या जाणीवा तुम्हाला असल्या पाहिजेत. संस्कृती विकृतीच्या बद्दल एक परिष्कार देतो आणि विषयाला निरोप देतो, थांबतो, शब्दांना विराम देतो. आपल्याला भूक लागल्यानंतर ताटातलं खाणं जेवणं ही प्रकृती आहे. भूक नसताना जास्त जेवणं ही विकृती आहे. पण आपल्या भरगच्च ताटातल्या पंचपक्वान्नाचा स्वाद उपाशी असलेल्या रस्त्यावरत्या याचकाच्या मुखात भरवणं ही भारतीय संस्कृती आहे. याच्या जाणीवा तुम्हा सगळ्यांना असल्या पाहिजेत. माझ्या संप्रदायातल्या सगळ्या तमाम वैष्णवांना मानाप्रमाणे जय हरी ओम नमो नारायण करून कीर्तनाला विराम देतो आणि इथेच थांबतो. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. हात वर करा, सगळेजण हात वर करा, एक साथ तुकाराम 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 तुकाराम. हे तुकाराम 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 तुकाराम. एक साथ भजन सगळेजण करा. तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल.